नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. नोटाबंदीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला. आज 1.5 महिना होत आलाय, अजूनही गोंधळ संपलेला नाही. किंबहुना संसदेचं अधिवेशन संपल्यानंतर जो गोंधळ वाढलाय त्यामुळे विरोधकांचा आवाजही वाढलाय. राहुल गांधी प्रचार सभांमधून पंतप्रधानांवर वैयक्तिक भ्रष्टाचाराचे आरोप करतायत, लाचखोरीचे आरोप करतायत. तर दुसरीकडे पी चिदंबरम म्हणतायत की हा निर्णय ज्यांना अर्थशास्त्र कळत नाही अशा लोकांनी घेतलाय आणि त्याची अंमलबजावणी सरकार करतंय, पूर्वतयारी नाही म्हणून निर्णय फसलाय. तर आता सरकारला आतापर्यंत नोटबंदीवर पाठिंबा देणारे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू सुद्धा म्हणतायत कितीही काम केलं, कोणाही सोबत बसलं तरी यातनं मार्ग काढणं कठीण बनलंय. खरंच अशी प्रत्येकाचीच आज परिस्थिती झाली आहे का? नोटबंदीचा निर्णय हा सर्वसामान्यांच्या मुळावर येतोय का? बँकांमध्ये किती पैसे भरायचे, किती काढायचे यावरती निर्बंध आलेले आहेत. त्याचबरोबर तुम्हाला तुमचं स्पष्टीकरण बँकांकडे द्यावं लागतं की जुन्या नोटा जर का आणल्या असतील तर त्या कुठून आणल्या आहेत. त्यामुळं एक प्रकारे सर्वसामान्यांच्या मूलभूत अधिकारावर गदा येते का असाही प्रश्न किंवा असा आवाज आता दबक्या आवाजात ऐकायला येऊ लागला आहे. यावरच आहे आपला आजचा सवाल. आपला आजचा सवाल बघा. नोटबंदी नंतरच्या गोंधळामुळे सरकार विरोधी आवाज वाढलाय का? या आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत. मुद्दा क्रमांक 1, 44 दिवसांमध्ये 58 घोषणा केल्यामुळे सरकारमधला सावळा गोंधळ समोर आलाय का? मुद्दा क्रमांक 2, बँकांमधल्या पैशांनी श्रीमंतांची कर्ज फेडण्याचा डाव आहे या राहुल गांधींच्या आरोपात तथ्य आहे का? मुद्दा क्रमांक 3, नोटबंदीवर मार्ग काढणं कठीण बनलंय हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबूंचं म्हणणं पटतंय का? मुद्दा क्रमांक 4, नोटबंदीचा निर्णय अर्थनिरक्षरांनी घेतला हा पी चिदंबरम यांचा आरोप योग्य आहे का? हे होते चर्चेचे मुद्दे. आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहे ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई. त्याचबरोबर पुण्यावरनं आपल्यासोबत कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर आहेत. भाजपच्या वतीनं बोलण्यासाठी प्रवक्ते विनीत गोयनका आहेत, ते दिल्लीवरनं आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर नागपूरहून काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे सुद्धा असणार आहेत. तसंच ठाण्याहून आपल्यासोबत अर्थतज्ञ अजय वाळिंबे आहेत. मी थेट जातोय विनीत गोयनका यांच्याकडे. विनीत गोयनका, आज 1.5 महिना होतोय नोटबंदीचा निर्णय घेऊन, जवळजवळ 44 दिवस झालेले आहेत, पण अजूनही सरकारनं सर्वसामान्यांना दिलासा दिलेला नाही. ATMच्या बाहेर रांगा दिसत आहेत, काही ATMमध्ये पैसे संपलेले असतात. बँकांसमोर नो कॅश असा बोर्ड बघायला मिळतोय, जे आजवर भारतात तसं चित्र बघायला मिळालं नव्हतं, पण आता तसं बघायला मिळतंय. एकूणच सर्वसामान्यांना दिलासा देण्याऐवजी रोज त्यांच्यासमोरची परिस्थिती हतबल होते. मी परिस्थिती हतबल होते असं म्हणतोय, सरकारला दोष देत नाही. नो कॅश हा नाही, तुमचं म्हणणं मी ऐकलं आणि बरं वाटलं की चर्चा होते. नो कॅश हा जर बोर्ड बघितला बँकेच्या बाहेर तर खरोखर मला बरं वाटेल. ज्या दिवशी आपण कॅशलेस होऊ त्या दिवशी खऱ्या अर्थाने प्रत्येक माणसाला इकॉनॉमिकल बेनिफिट मिळेल. आज काही लोकांकडे दडून राहिलं होतं आणि त्यांच्याकडे संवाद साधण्याच्या साधनं आहेत आणि त्याच्यामध्ये बोलत आहेत. त्यांना अडचणी झाली असतील, ज्यांच्याकडे करप्शनचा पैसा आहे, ब्लॅकचा पैसा आहे, अनअकाउंटेड पैसा आहे. सर्वसाधारण माणसाने आपला पैसा जमा केला आणि म्हणूनच तुम्ही जर बघितलं तर बँकेच्या बाहेरची लाईन पण कमी झालेली आहे आणि चलनामध्ये 2000चे, 100चे आणि बाकी 500चे नोट पण आता आलेले आहेत. माझ्याकडे एक छोटासा रिपोर्ट आहे, फक्त ते वाचून दाखवतो. आत्तापर्यंत 5,90,000 कोटी रुपये टोटल हे जे आहेत ना गेल्या 40 दिवसामध्ये फंड्समध्ये आलेले आहेत. 22,600 नोट हे वाटले गेलेले आहेत. 22,600 करोड रुपयाचे नोट ॲक्च्युली वाटले गेलेले आहेत. आणि डिनॉमिनेशन्स कुठले आहेत तर 10, 20, 50, 100, 2,500 रुपयाचे नोट्स आहेत. आणि त्याच्यामुळे सर्वसाधारणाला नोट मिळत आहे. डिजिटल इकॉनॉमीमध्ये वाव झालेला आहे. माझ्याकडे जो डेटा त्याच्यामध्ये मी तुम्हाला समजा सांगितलं तर कमीत कमी 50% बिझनेसेसना बेनिफिट होणार याच्यामुळे.
आज तुम्ही विचार करा ना, एखादा टॅक्सीवाला असेल, एखादा सब्जीवाला असेल, त्याला कॅशमध्ये पैसे मिळायचे, परंतु त्याच्याकडे कुठलीही फाईल तयार व्हायची नाही. उद्या त्याला घर घेण्यासाठी लोन पाहिजे असेल, बिझनेससाठी जर लोन पाहिजे असेल तर त्याला ते मिळत नसेल. आता त्याला जे ई वॅलेटमधून ट्रान्सफर्समधून पैसे मिळतात, त्याच्यामध्ये त्याची एक इकॉनॉमिकल फाईल तयार होते आणि तो साधं चांगलं जीवन जगू शकतो. आणि याला जो होणारा त्रास असतो थोडंसं, मी ज्या ज्या लोकांशी बोलतो ते लोक म्हणतात की बरोबर झालं, चांगलं झालेलं आहे आणि हे चांगलं आहे. दुसरा आरोप जे तुम्ही लावला तर की चिदंबरम साहेब जे म्हणाले की अर्थतज्ञांना माहिती नाही. 10 वर्ष होते ते, काहीच का केलं नाही. सगळ्यात मोठी जी चूक त्याने केली ती आहे की ते तोंड उघडतात, स्वतः काहीच करायचं नाही, दुसऱ्याकडे केलं की त्याच्यावर. तुम्हाला असं म्हणायचं की त्यांनी असा निर्णय घ्यायला पाहिजे होता. अहो, ते या निर्णयावरच म्हणतायत की हा निर्णय घेऊन त्यांना अर्थशास्त्र कळत नाही असं सरकारनं दाखवलेलं आहे. त्यांना अर्थशास्त्र कळालं असं तर एवढं मोठं झालं असतं का आपला त्रास? कसला त्रास? कसला त्रास? कसला त्रास? कसला त्रास झाला? त्याने का नाही केलं? त्यांना जे कळतं तेवढं तरी केलं पाहिजे. काहीच केलं नाही, फक्त घोटाळे केले ना. 2G 3G त्याच्यानंतर ते कॉमनवेल्थ घोटाळे हेच फक्त करत राहिले. त्यावर त्याने काय का नाही केलं? नाही, विनीत गोयंका काहीतरी वेगळी गल्लत होते आहे. नाही गल्लत होते आहे. हेमंत देसाई, विनीत गोयंका जे म्हणतात ते पटतंय का तुम्हाला? अजिबातच पटत नाही. म्हणजे साधारण एक कुठलाही भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता, सामान्य कार्यकर्ता जे बोलतो आणि विनीत गोयंका जे बोलतील याच्यामध्ये थोडासा गुणात्मक फरक असायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. आणि त्यानुसार की काहीही केलं नाही असं म्हणणं हे तर पूर्णपणे न पटणारं आणि खरं तर मी शब्द वापरतो बोगस युक्तिवाद. ह्या तुम्हाला जर सांगायचं असेल की कॅशलेस सोसायटीकडे जायचं, एक टीका काय पहिली एक लक्षात घ्या. चिदंबरम यांनी असं म्हटलेलं आहे की अशा प्रकारचा निर्णय तुम्ही कशासाठी घेतला आहे तर काळ्या पैशाच्या विरोधी उपाययोजना करण्यासाठी. काळा पैसा गेला आहे का? तो गेलेला नाही. काळा पैसा जाण्याच्या ऐवजी काय काय प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहेत ते प्रॉब्लेम्स तुम्ही व्हिज्युअलाइज केले होते का? त्याच्यासंबंधी प्रतिबंधात्मक काही उपाययोजना केलेली होती का? आणि याच्यापासून फारसा बेनिफिट काहीच होणार नसेल, उलट इकॉनॉमीला 6 महिने 9 महिने अशा प्रकारे फटका बसणार असेल तर हा निर्णय घेणं इतकं आवश्यक होतं का? अशा प्रकारचे प्रश्न त्यांच्या मनात आहेत आणि ते वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरनं उपस्थित करतात. त्यांना तो उपस्थित करण्याचा अधिकार नक्कीच आहे. एक लक्षात घ्या की तुम्ही कालचा विशेषतः जो निर्णय घेतलेला आहे 5,000च्या डिपॉझिटच्या संदर्भात, तो निर्णय जो आहे त्यावेळी असं अगोदर पंतप्रधानांनी सांगितलं होतं की तुम्ही किती पैसे डिपॉझिट करा, 2.5 लाखाच्या वर जर असेल तर फक्त चौकशी होईल, नाही तर किती डिपॉझिट करा काहीही प्रश्न येणार नाही आणि गरिबांना तर काही प्रश्नच येणार नाही असं ते म्हणत होते. 12 नोव्हेंबरला जेटलींनी सांगितलेलं होतं, याच प्रकारचं विधान केलेलं होतं. आणि आता जर तुम्ही म्हणताय की 5,000च्या वरती जर तुम्ही डिपॉझिट करणार असाल तर तुमची KYC करायला लागेल, ते त्याच्या अगोदर सांगण्यात आलं होतं. एवढंच नव्हे तर अनेक बँकामध्ये चौकशी केली जाते की तुम्ही कुठून पैसा आणला असेल. आता उदाहरणार्थ एखादा माणूस अमेरिकेला आहे आणि अनेक दिवसानंतर तो अचानक इथे आलेला आहे 31 डिसेंबरच्या आत, आणि त्याला जर पैसे डिपॉझिट करायचे असतील, त्याच्याकडे जे कॅश आहेत ते तर रास्त मार्गाने त्यांनी जमा केलेले, ते तुम्ही जर एकदम विचारलं की आत्ता तुम्ही काय करताय, एकदम कसे भरताय. जेटली असं म्हणाले होते 12 नोव्हेंबरला की इतकी गर्दी कशाला करताय बँकांच्या समोर, तुम्ही सावकाश भरा, भरपूर दिवस आहेत, उलट शेवटच्या टप्प्यात जर तुम्हाला काहीच प्रश्न येणार नाही. आता जर शेवटच्या टप्प्यात जर कोणी जात असेल तर तुम्ही जर त्याची चौकशी करणार असाल, आणि एक लक्षात घ्या की बँकांना हे चौकशी करण्याचा अधिकार नाही आहे, तो इन्कम टॅक्सकडे, ईडीकडे आहे, महसूल विभागाकडे आहे. बँका कशी चौकशी करू शकतात की हा पैसा तुमच्याकडे कुठून आलेला आहे? KYC एकदा झाला की काही प्रश्न सुटला तुम्ही. तेव्हा या प्रकारचं एक प्रकारचं इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांना, प्रशासनाला वारेमाप अधिकार देणारं, बँकांना वारेमाप अधिकार देऊन त्याच्यामधनं भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार याच्यामधनं फार मोठ्या प्रमाणावरती वाढू शकेल. तुम्ही जे आज म्हटलेलं आहे की विसेल ब्लोअर संबंधी तुम्ही ॲक्ट केलेला आहे आणि अजून काळ्या पैशाच्या संबंधी अजून एक तरतूद केलेली आहे. काळा पैसा जर याच्यामुळे कॅशमधला काळा पैसासुद्धा याच्यामध्ये जर आला नसेल
तरच तुम्ही ह्या गोष्टी नव्या पुन्हा जाहीर करता ना, या की काळा पैसा अट्रॅक्ट करण्यामध्ये तुम्हाला यश आलेलं नाही आहे. त्यामुळे जो 6% जो काय असेल काळा पैसा कॅशमधला, तो सुद्धा तुम्ही याच्यामध्ये आणू शकलेला नाही आहात तुम्ही. आणि जे आता साधी एक गोष्ट आहे की अमर्त्य सेन वगैरेंनी टीका केली हे सोडून द्या तुम्ही. त्याच्या व्यतिरिक्त सांगतो तुम्हाला की 2000च्या नोटेच्या मुळे तुम्ही किती घोळ केलेला आहे हा सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे काय प्रॉब्लेम्स क्रिएट झाले ते सुद्धा सांगत नाही. पण अशी सूचना एका अर्थतज्ञांनी केली आहे की 2000ची नोट तुम्हाला काढायची होती तर ती तुम्ही अगोदर काढायची काही वर्षापूर्वी किंवा काही महिन्यांपूर्वी. त्याच्यामध्ये लोकांनी ब्लॅक मनी जो जमा केला असता आणि ती कॅन्सल करायची तुम्ही. पण त्याचवेळी 500च्या आणि याच्या खालच्या नोटा जास्त प्रमाणामध्ये तुम्ही छापायला पाहिजे होत्या. ATM मशीन्स ची व्यवस्था पाहिजे होती. या गोष्टी न करता तुम्ही जो गोंधळ केलेला आहे, आणि मुख्य म्हणजे कॅश डिपॉझिट करण्यासंबंधी, कॅश विड्रॉल करण्यासंबंधी 5-5, 8-8 वेळा जर तुम्ही त्यामध्ये धोरणात्मक बदल करत असाल तर लोकांनी काय करायचं. लोकांनी उत्तर प्रदेशमध्ये याच्यासंबंधी हिंसाचार झाला, अनेक ठिकाणी हाणामाऱ्या झाल्या त्याच्यासंबंधी, सगळीकडे आबाद आहे असं जे तुम्ही म्हणताय ते बिलकुल खरं नाही. अजित अभ्यंकर, प्रश्न हाच आहे की रिझर्व्ह बँक असू दे किंवा अर्थ मंत्रालय असू दे किंवा केंद्र सरकार असू दे, 44 दिवसांमध्ये 58 घोषणा झालेल्या आहेत. यावरनं जो नोटबंदीचा मूळ निर्णय आहे 8 नोव्हेंबरचा तो फसला हे सिद्ध होत नाही का? आता फसला हे सिद्ध व्हायला माझ्या मते आता जर इट इज टू अर्ली, कारण ही एक संपूर्ण प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेच्या नंतर आपण हा निष्कर्ष काढू शकतो. मला असं वाटतं एवढं नक्की म्हणता येईल की सरकारचं व्यवस्थापन मात्र पूर्णतः फसलेलं आहे. सरकारने याची जी काय व्यवस्थापकीय यंत्रणा उभी करायला पाहिजे होती ती केलेली नाही. आणि याच्यामध्ये अरुण जेटली, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल आणि बाकीची सगळी यंत्रणा यांच्या अकलेचे वाभाडे निघालेले आहेत. आणि याचं कदाचित कारण असं असू शकेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशामध्ये एकच मंत्री आहेत, म्हणजे प्रधानमंत्री हा एकच मंत्री आणि बाकी सगळे संत्री, अशी परिस्थिती त्यांनी निर्माण केलेली असल्यामुळं कदाचित इतरांनी त्याच्यामध्ये कशामध्ये डोकं घालायचं नाही, विचार करायचा नाही, कुठल्याही सूचना करायच्या नाहीत. अशा प्रकारची जर परिस्थिती निर्माण केली असेल तर पुन्हा ती जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच आहे. पण कोणाची जबाबदारी असू द्या, ज्या पद्धतीने हे निर्णयांची एक पत्त्याच्या बांगल्याप्रमाणे असा निर्णय कोसळणे किंवा उभे राहणे हा जो प्रकार सुरू आहे, याच्यामुळे या निर्णयामागचं गांभीर्य जे आहे हे गांभीर्य मात्र कमी होऊन या परिणामांचंच गांभीर्य वाढलेलं आहे. ही निश्चितपणे राजकीय जबाबदारी आणि त्याचप्रमाणे प्रशासकीय जबाबदारी या सरकारला घ्यावी लागेल. परंतु हे सर्व बोलत असताना काळ्या पैशाविरुद्धची लढाई ही महत्त्वाची आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या बड्या नोटांवरती बंदी घालणं पूर्ण तयारी करून सुद्धा या मूळ निर्णयाच्या बद्दल माझी प्रतिकूल प्रतिक्रिया नाही. जर याच्याबद्दलची पूर्वतयारी केली असती तर तेव्हा या दोन गोष्टींमध्ये आपण भेद करावा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, त्यांच्या अर्थमंत्र्यांना, उर्जित पटेलांना संपूर्ण दोष देऊन त्यांची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर टाकावी. परंतु नोटाबंदी करणं आणि काळ्या पैशाविरुद्ध कारवाई करणं याचा अग्रक्रम मात्र कमी होता कामा नये. याच्यामध्ये हे मात्र माझं तितकंच महत्त्वाचं म्हणणं राहील. अगदी बरोबर आहे अजय वाळिंबे. प्रश्न हाच आहे, जर का आधी नव्या नोटा छापून घेतल्या असत्या आणि नंतर जुन्या नोटांची बंदी केली असती तर हा निर्णय खरंच हा सर्वसामान्यांना पटला असता, त्यांचे हाल नसते झाले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी खरंच हिरो झाले असते. पण आधी नोटा न छापता, कुठलीही पूर्वतयारी न करता हा जो निर्णय घेतला गेला, त्यामुळं आज आपण काय हाल झाले हे बघतो आहोत. मला आठवतंय एका चर्चेत तुम्ही असं म्हणाला होतात इथं स्टुडिओत बसून की आज अशी परिस्थिती झालेली आहे की काळा पैसा तर बँकेत येईलच, पण कदाचित उद्या बनावट नोटासुद्धा बँकांमध्ये जमा होऊ शकतात. आणि आता ते दिसतंय. केंद्र सरकारची आकडेवारी किती चलनबाद झाली ही वेगळी आहे, रिझर्व्ह बँकेची आकडेवारी वेगळी आहे आणि त्यामध्ये तफावतच 5 लाख कोटी रुपयांची आहे. त्यामुळे सगळीकडे सावळा गोंधळ आहे. अगदी बरोबर आहे आशिष. म्हणजे मला तर अगदी मी तुझ्याशी संपूर्ण सहमत आहे. मुळात आपल्याला असं बघायला पाहिजे की
ह्याचा उद्देश काय होता? म्हणजे मूळ उद्देश तुम्ही जेव्हा नोटाबंदी केला त्या पंतप्रधानांचा किंवा संपूर्ण मंत्रिमंडळाचा भाजप सरकारचा उद्देश काय होता? या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिलं म्हणजे हा निर्णय रिझर्व्ह बँकेचा आहे की सरकारचा आहे ते अजून नीट स्पष्ट झालेलंच नाही आहे, कारण सगळ्या घोषणा सरकारच करत आहे. रिझर्व्ह बँकेने आत्तापर्यंत गेल्या आठवड्यात तुम्ही 58 म्हणताय, हे आजचं 60वं सर्क्युलर काढले, 60वं सर्क्युलर आहे नोटिफिकेशन. म्हणजे गेल्या ज्या काही 50 दिवस अजून पूर्ण व्हायचेत त्या 50 दिवसाच्या आत 40-45 दिवसात तुम्ही 60 सर्क्युलर्स काढलीत. याच्यावरच तुम्हाला किती गोंधळ आहे ते कळलेलं दिसतो. तुमचं अजिबात प्लॅनिंग नाही आहे. आता आपण थोडंसं अर्थशास्त्राकडे येऊया की मुळात तुमचा जर उद्देश म्हणजे आता हे जेव्हा सक्सेसफुल कधी होईल, हे डिमॉनिटायझेशन तुम्हाला सक्सेसफुल करायचं आहे ते कधी होईल? जर तुमच्या रद्द झालेल्या नोटा यातल्या 70%, 80% किंवा 90% जरी परत आल्या, 90% फक्त परत आल्या, उरले 10% उरल्या, तर मला असं वाटतं की नो प्रॉफिट नो लॉस. पण 80%च परत आल्या तर मला वाटतं नक्की मग सरकारचं काहीतरी धोरण बरोबर आहे. पण आताची परिस्थिती अशी आहे की जेव्हा सरकारला कळलं की धडाधड 80%चा टप्पा आधीच क्रॉस केला, तेव्हा मला वाटतं सरकारचं धाबं दणाणलं आणि मग सरकारने सांगितलं की त्याने रिझर्व्ह बँकेच्या नोट काउंटिंगमध्ये काहीतरी गल्लत आहे. कसं असतं, कुठलीही नोटा तुम्ही इश्यू करता ती लायबिलिटी असते रिझर्व्ह बँकेची. कुठल्याही नोटा ज्या आपण इश्यू करतो त्या लायबिलिटी आहेत. आता ह्या लायबिलिटी कमी करण्याकरता जर बाद केलेलं चलन हे जर मी कॅन्सल केलं, म्हणजे संपूर्ण आपण ते धरलं नाही आणि ते व्यवहारात आलं नाही, तर तो फायदा होऊ शकतो. पण आपण काय केलं, इतके दिवस ओपन ठेवलंय, म्हणजे तुम्ही या नोटा बदला, हे करा. एकीकडे म्हणजे थोडक्यात काळा पैसा पांढरा करायला तुम्ही इतके दिवस वाव दिलेला आहे. त्यातही अनेक वेळा बदल झाले म्हणा. पण जेव्हा 90%, 95% अशा जर नोटा आल्या, कारण तुमचा खर्च किती आहे, 1,35,000 कोटी ही फिगर होती, ज्यामध्ये प्रिंटिंगचे एक्सपेन्सेस आहे, डिस्ट्रीब्युशनचे एक्सपेन्सेस आहे, बँक कर्मचारी, कित्येक लोकांचा रायनीत उभं राहून गेलेला वेळ आणि बाकीचं इकॉनॉमिकल नुकसान तर विचारायलाच नको. म्हणजे आशिष, खरं सांगायचं तर जेव्हा एखादी इकॉनॉमी जर तुम्हाला डेव्हलपिंग इकॉनॉमी हवी, जी आपली डेव्हलपिंग इकॉनॉमी आहे आणि जी चांगली गती पकडत होती, त्यात मध्येच आपण ती धावती गाडी थांबवली. ती का थांबवली? तर आपल्याला असं वाटलं की हे सगळं केल्यानंतर काळा पैसा परत येईल, काळा पैसा कॅन्सल होईल किंवा दहशतवाद थांबेल. हे दोन्ही झालं नाही. अचानक डिजिटलायझेशनचा आता नवीन नारा सुरू झाला. तुमची जिथे 60% जनता जी कॅश व्यवहारावर अवलंबून आहे, छोट्या छोट्या गावात अनेक ठिकाणी बँक आणि ATM मध्ये एवढं अंतर आहे आणि ती कॅशलेस इकॉनॉमी व्हायला आपल्याला बराच काळ जावा लागेल. म्हणजे कितीही चांगलं असलं तरी शहरात सुद्धा आता तुम्ही पेटीएम आणि जेव्हा तुम्ही काही सांगता आणि नंतर त्यासाठी बक्षिसं जाहीर करता, ह्यात कंटिन्युटी नाही आहे. तर आपलीच धोरणं किती वेळा बदलत आहेत. तुम्हाला जेव्हा एखादी इकॉनॉमी जर चांगली हवी असेल, सतत त्याच्यामध्ये वेग हवा असेल, तर त्यासाठी कंटिन्युटी पाहिजे आणि आपल्याकडे पॉलिसी सतत चेंज होते. रिझर्व्ह बँक एक काहीतरी म्हणतंय, केंद्र सरकार काहीतरी म्हणतंय आणि आता काय झालं, अनिश्चितता इतकी वाढली आहे की त्याच्यावर आत्ता जो व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर जो जोक फिरतोय तो खरोखरच म्हणजे सिरियसली घेण्यासारखा जोक आहे की मी आत्ता आंघोळीला गेलो होतो, आंघोळीला जाईपर्यंत काय कुठला निर्णय झालाय का रे बाबा, नाही तर माझा आणखीन काहीतरी करायला लागेल. हे फारच म्हणजे न आकलन करण्याच्या पलीकडे आहे. आणि जेव्हा तुम्ही डेव्हलपिंग इकॉनॉमी आणि तुम्ही अनेक वचनं जी सरकारने आत्तापर्यंत देत आणि अजूनही देत आहेत, ते मला खूप आश्चर्य वाटतं की ह्याचं ठोस धोरण आपण राबवणार आहोत का, आणि राबवायचं असेल तर ह्या स्टेप्स तुमच्या आहेत, तर तुम्ही कुठे प्लॅनिंग नाहीच आहे. त्यामुळे पी चिदंबरम म्हणतात, त्यांच्याशी मी 100% ॲग्री आहे की हे कुठेतरी ह्याच्यात पंतप्रधान मोदींनी किंवा त्यांच्या मंत्रिमंडळाने चांगला एखाद्या अर्थशास्त्रज्ञांना बरोबर घेऊन हा जर निर्णय राबवला असता तर ही परिस्थिती आली नसती. पण राहुल गांधी म्हणतात, तुमचा जो दुसरा प्रश्न होता की राहुल गांधी म्हणतात ते काय मला पटत नाही, असं काय होत नाही की ती पैसे आल्यामुळे सगळ्यांची कर्ज फेडतील वगैरे, असं काय नाही होणार. अगदी बरोबर आहे. प्रश्न तोच आहे ना की विरोधकांना कसा विरोध करायचा हे माहीत नसल्यावरती सरकार भरधाव धावतंय आणि धावती गाडी सरकारनं थांबवली आणि अर्थव्यवस्था आता रुळावरनं खाली उतरायची वेळ झालेली आहे. विनीत गोयंका, बोला. अगदी खरं आहे. 2-3 गोष्टी याच्यातल्या आहेत. एक आहे की याचं रूट कॉस्ट प्रॉब्लेम. हेमंतजी, रूट कॉस्ट प्रॉब्लेम जो आहे तो काँग्रेसने उभा केला होता. आत्तापर्यंत झालेला टोटल ब्लॅक मार्केटिंगचा जो पैसा आहे 5% असेल किंवा 6% असेल,
टेररिस्ट फंडिंग जो असेल तो फंडिंगचा प्रकार असेल. हा सगळा जो झाला तो काय गेल्या 2 वर्ष झाला नाही, गेल्या 60-70 वर्षात उभा केलेला फंडिंग आहे, मेकॅनिझम आहे. त्याला जर सोडायचं असेल, त्याला जर तोडायचं असेल तर एखादा सेक्रेसीच्या खालतीच असा उपाय केला गेला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही असं करता त्याच्यात कमीत कमी लोकांना तुम्ही इन्व्हॉल्व करत असतात. कमीत कमी लोकांना इन्व्हॉल्व केलं की त्याला इम्प्लिमेंटेशनच्या वेळेला काही ना काहीतरी टीथिंग प्रॉब्लेम्स येणारच. तर ते आम्ही मान्य केलं होतं आणि आम्ही सांगितलं होतं की 50 दिवस लागतील, एक प्रकार. नंबर 2, जर आपण बघितलं तर नोव्हेंबर महिन्यामध्ये 94 लाख करोड रुपीजचे टोटल ट्रान्झॅक्शन्स हे डिजिटलाइज झाले. आत्तापर्यंत कधी झाले नव्हते. टेक्नॉलॉजी नव्हती म्हणा आणि बाकीच्या सरकारची इच्छाही नव्हती. आता हे जे जर डिजिटलायझेशन झालंय तर कॅश रिक्वायरमेंट तर कमी झालीच आहे ना. आणि टोटल कॅश किती दिली आहे तर 5,90,000 कोटी रुपयाची कॅश आपण पुरवलेली आहे. 15,20,000 कोटी रुपये चलनात होते, त्यातले 5,90,000 कोटी दिलेले आहेत. बघा रेग्युलर याच्यामध्ये कसं असतं की मी 500 रुपये घेतो, 1000 रुपये घेतो आणि ते खर्च करत असतो. पण जेव्हा नोटबंदी येते त्यावेळेला मी घरचे सगळे नोट बंद करण्यासाठी ताबडतोब लाईनीत उभा राहतो. आणि अशा वेळेला आपल्याला ट्रान्झॅक्शनल क्राऊड हा दिसत असतो. जर आता दुकानावरती बघितलं तर लोकांकडे नोट आहेत, 2000ची नोट पण आहेत, 500चे पण आहेत, 100चे पण आहेत. बँकेचे ATM मध्ये आहेत, त्यातले अनेक लोक याच्यासाठी नोट चेंज करतात की सगळे नोट चेंज केलं पाहिजे. साधारणतः ती गर्दी नसते. आता 5,000 रुपये जमा करत असताना प्रश्न विचारला जाणार, KYC विचारलं जाणं हे नियम आहे, त्याच्यात अडचण काय. आणि एखाद्याने जर वाजिब प्रकारे लिजिटिमेटली तो पैसा उभा केला असेल तर तो उत्तर लिहिणार. त्याला कसला त्रास आहे. हे म्हणजे तुमच्याकडे त्रास नाही, मलाही त्रास नाहीये, आशिषजीला पण तो त्रास नाही, कारण आपला जो पैसा लिजिटिमेट आहे. ज्याचा तो इलिजिटिमेट पैसा असेल त्याला तो त्रास होईल. नाउ कमिंग टू दी पॉइंट दॅट द इकॉनॉमी हॅज स्टॉप्ड. जेव्हा असे मोठे निर्णय घेण्यात आले त्या वेळेला काही ना काहीतरी त्रास होतो आणि त्याला नी जर्क रिॲक्शन पण म्हणतात. काही लोक ते टेम्पररी लॉसला लॉंग टर्म बेनिफिटशी कम्पेअर करत नाहीत. वाळंबेजी, माझा फक्त एक छोटासा रिक्वेस्ट आहे की जे काही ट्रान्झॅक्शनल लॉसेस आता गेल्या 40 दिवसात झाले असेल त्याचा 40 इयर्स इम्पॅक्ट तरी बघा. फक्त 6 ते 7 कोटी लोक आहे हे सॅलरीड पर्सन आहेत, त्यांनाच फक्त होम लोन्स किंवा प्रोफेशनल लोन्स मिळत होते. आता छोटासा जो वेंडर असेल, सब्जीवाला असेल, दूधवाला असेल, रिक्षावाला असेल, डबावाला असेल, त्याला एक शोईंग करिता, त्याला दाखवण्याकरिता एक फाईल तयार झाली, त्याच्याकडे डिजिटल इन्कम दिसते, त्याला डिजिटल प्रॉफिट्स दिसेल आणि त्याच्यानंतर तो जाऊन त्याला लोन मिळू शकतो आणि तो चांगलं जीवन जगू शकतो. आणि गेल्या 40 दिवसामध्ये टोटल 94 लाख करोड ट्रान्झॅक्शन नोव्हेंबरमध्ये झाले. डिसेंबरमध्ये आत्तापर्यंत 19 दिवसामध्ये 56 लाख कोटी रुपये डिजिटल कन्व्हर्सेशन झालेले आहेत. आत्तापर्यंत आपण कधी असं बघितलं होतं का ती एवढं मोठ्या संख्येने लोक डिजिटल एक्सपेन्स करतात. आता जे नोट कमी जे आहे आणि त्याच्यामध्ये तो त्रास होतो कारण आपल्याला गेल्या अनेक हजारो वर्षांची सवय होती की आपण कॅश ठेवत होतो. जेव्हा मायग्रेट करून थोडासा त्रास होणार असं त्याला. बरं, ठीक आहे अजित अभ्यंकर, मला हा मुद्दा खूप आवडला. आतापर्यंत तुम्ही बघितलं का इतक्या मोठ्या संख्येनं डिजिटल पेमेंटकडे लोक वळले, आता कशा वळले, ही सक्ती नाही आहे का. हे बघा, एक्झॅक्टली मुद्दा हाच आहे. बघा, चांगल्या गोष्टीसाठी डिजिटलायझेशन व्हावं आणि लोकांनी कॅशलेस व्हावं या मूळ तत्वाला माझा निश्चितपणे विरोध नाही. मी बोलू का. हो, बोला सर, बोला. डिजिटलायझेशन होणं, कॅशलेस होणं ही चांगली गोष्ट आहे, त्याला विरोध असण्याचं कारण नाही आहे. मुद्दा असा आहे की त्याची पद्धती काय असावी. आणि मुद्दा असा सुद्धा आहे की जर लोकांना जो हा त्रास होतो आहे तो टाळण्यासाठी गेले 1 वर्षभर जर आपण डिजिटलायझेशनचा मोठा ड्राईव्ह घेतला असता आणि त्याच्यासाठी या ज्या पेमेंट गेटवे जे चार्जेस आहेत आणि ते जे घेणाऱ्या कंपन्या आहेत त्यांचे चार्जेस जर आपण कमी करण्यासाठी काही सरकारने प्रयत्न केले असते तर लोक अधिक मोठ्या प्रमाणात वळले असते. तेव्हा डिजिटलायझेशन करायला विरोध नाही आहे, कॅशलेस व्हायलाही विरोध नाही आहे, पण त्याच्यासाठी पहिल्यांदा लोकांना पाण्यात बुडवायचं आणि मग त्यांना पोहायला शिकवायचं ही पद्धत नाही ना. म्हणजे पाण्यात बुडवण्याची गरज नाही, पाण्यात पहिल्यांदा पोहायला शिकवता येतं न बुडवता. तुम्ही सांगता की आता बुडा नाहीतर मराल, आता शिकता का नाही पोहायला, कदाचित आयुष्याची भीती बसू शकते. तेव्हा ही पद्धती चुकीची आहे. परंतु तरीसुद्धा मी असं म्हणतो, आज सुद्धा सांगतो, सरकारने असा निर्णय का जाहीर करू नये की येत्या 1 वर्षामध्ये हे जे पेमेंट गेटवेचे जे चार्जेस आहे सगळं सरकार सहन करेल. कारण सरकारला टॅक्स उत्पन्न वाढणार आहे ना, की सगळ्या ट्रान्झॅक्शन ज्या त्या बँकिंगच्या मार्फत झाल्यामुळे त्याचे फुटमार्क्स राहतील,
त्याच्यामुळे कर उत्पन्न वाढेल सरकारचं. मग त्यावरून सरकारने 1%, 2% चार्ज सहन करावा, इन्सेंटिव्ह द्यावा सरकारने की तुम्हाला हा चार्ज पडणार नाही. ही मशीन्स बाजारामध्ये अवेलेबल आहेत का याचा आपण विचार केला का? आणि याच्यासाठी जी सुरक्षा यंत्रणा, हे सगळं मला मान्य करायला वेळ लागतो. पण हे 1 वर्षभर आधी केलं असतं, 6 महिने आधी केलं असतं तर त्याच्यावर गुप्ततेचा भंग झाला नसता. आम्हाला असं म्हणायचं नाही की हा निर्णय आधी जाहीर करायला पाहिजे होता, मग अंमलात आणायला पाहिजे होता. परंतु ही पूर्वतयारी आधी करण्यामुळे तो निर्णय जाहीर होत नाही. आपण हा गोंधळ करू नका गोयंकाजी, की निर्णयाची गुप्तता महत्त्वाची आहे, आम्हालाही कळतं आणि त्याचा आम्ही सन्मान करतो. परंतु ती करत असताना जे आता ही एक बाजू झाली. दुसरी बाजू, हे सराफ लोक जे आहेत, हे सोन्याचे बडे व्यापारी आहेत. अहो, हे काळ्या धंद्याचे, म्हणजे यांचा धंदा मुळामध्ये त्या पद्धतीने चालतो बराचसा. आता तर त्यांनी सोनं चांदी काय वाटेल ते त्यांच्या घरावरती कौलं चढवली गेल्या काही दिवसामध्ये. त्याच्यासाठी पूर्वतयारी काय केली होती या सरकारने? त्यांचे स्टॉक्स चेक करणं, त्यांचं कॅश स्टॉक, त्यांचं कॅश रजिस्टर चेक करणं, त्यांचं ऑर्डर बुक रजिस्टर चेक करणं गेल्या 15 दिवसामध्ये, म्हणजे 8 नोव्हेंबरच्या आधीचं, हे त्यांना आधी करता आलं असतं. त्याच्यासाठी निर्णय जाहीर करण्याची गरज नव्हती. सोन्याची आयात 8 नोव्हेंबर नंतर, म्हणजे नोव्हेंबर महिन्यातली जर तुम्ही पाहिली तर ऑक्टोबरपेक्षा ती जवळजवळ दुप्पट झाली. तुम्हाला इम्पोर्ट बॅन करता आले नसते 1 महिन्यासाठी सोन्याचे. म्हणजे सरळ पैसा तो सोन्यामध्ये गेला. हे डोळ्यासमोर घडणारी गोष्ट आहे. हे सोनं आयात झालं कसं नोव्हेंबर महिन्यामध्ये? हे तुम्हाला आधी थांबवता आलं नसतं? आधी सोडून द्या, नंतर तरी थांबवता आलं नसतं? ते नाही तुम्ही थांबवलं. आणि चौथी गोष्ट अशी की तुम्ही कॅशलेसची गोष्ट करताय. अहो, तुमचे अर्थमंत्री निवडणुकीचं त्यांचं शपथपत्र आहे, काहीतरी 60 का 67 लाख रुपये त्यांच्या घरामध्ये आहेत कॅश. त्यांना अधिकार आहे लोकांना कॅशलेस जा म्हणून सांगण्याचा? अरुण जेटलींना सवाल आहे माझा. तुम्ही सुप्रीम कोर्टाचे लॉयर आहात आणि तुम्ही घरात 67 लाख रुपये कॅश ठेवता आणि लोकांना सांगता की कॅशलेस व्हा म्हणून. रिक्षावाल्यांना सांगताय तुम्ही कॅशलेस व्हा म्हणून. त्यांनी व्हायला पाहिजे, रिक्षावाल्यांनी सुद्धा कॅशलेस व्हावं, माझा पाठिंबा आहे त्याला. परंतु सांगण्याचा अरुण जेटलींना अधिकार नाही आहे. तेव्हा आपल्याला हा नैतिक अधिकार नाही. या उदाहरणं जगावी लागतात थोडीशी. यू हॅव टू सेट द एक्झाम्पल्स. अगदी बरोबर आहे. तुम्ही सोन्याचे दाग, सोन्याच्या रेखा या तुमच्या कोटावरती लावून घेणार, सोन्याच्या आयातीवरती कर कमी करणार आणि लोकांना सोनं आयात करायला उत्तेजन देणार आणि म्हणाल की काळा पैसा रद्द करायचा आहे आम्हाला. हे सोन्याचे व्यापारी, सराफ आणि डायमंड मर्चंट्स हाच प्रश्न आहे. त्यांच्यावरती पूर्वतयारी नव्हती आणि अजूनही घेतलेल्या निर्णयाचं पाठराखण केलं जात आहे आणि त्यासाठी चुकीचं लॉजिक वापरलं जात आहे. हे चुकीचं लॉजिक नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? साधारण ज्या वेळेला लिगली कॅश ठेवणं अलावेल होतं आणि ते डिक्लेअर केलेलं कॅश आहे, न डिक्लेअर केलेलं कॅश असेल तर त्याला इलिजिटिमेट म्हणतात. आणि कॅशलेस राहणं, कॅशलेस केल्यानंतर ते KYC फॉर्म भरून ते पण डिपॉझिट केलेत की ज्या माणसाकडे जर पैसा इलिजिटिमेट असेल तर तो डिपॉझिट करेल. 1 नंबर 2, कॅशलेस राहण्याकरिता जे जे इन्सेंटिव्ह द्यावे लागतील ते इन्सेंटिव्ह दिले जातील आणि दिले गेलेले आहेत. आता त्याला लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं आहे, हाही उभं केलं जाणार आहे. परंतु त्याचे बेनिफिट्स पण तर बघा. गेल्या अनेक दशक तुम्ही ब्लॅक मार्केटिंगसाठी, होर्डिंगसाठी आणि काही घराण्यांसाठी फक्त काम केलंय. आणि इथे जेव्हा एखादं सरकार प्रयत्न करत आहे की सगळ्यांचा विकास झाला पाहिजे, सगळ्यांना एकत्र घेऊ, त्यांचे जनधन योजना खालती बँक अकाउंट्स उघडले गेले, किती कोटी उघडले गेले तुम्ही सांगा. मग त्याला आपण आधार लिंक केलं, त्याच्यामुळे तो आयडेंटिफिकेशन ऑफ दी बँक झालेलं आहे आणि त्याला डायरेक्ट डिपॉझिट्स केलेले आहेत. त्याच्यामुळे मधले सगळे दलाल आपण उभं केलेले आहेत, त्यांना सगळ्यांना बाहेर काढलेलं आहे. आता या ज्या डायरेक्ट डिपॉझिट्स आहेत, आधार लिंक जनधन योजनाचे आहेत आणि जे बँक अकाउंट्स आहेत, त्याला आपण इन्क्लुसिव्ह फायनान्स म्हणणार नाही का? आणि इन्क्लुसिव्ह फायनान्स गेल्यानंतर त्यांना डिनोटिफिकेशन करण्याच्या अगोदर त्यांना म्हटलं गेलं होतं की बाबा तुम्ही डिक्लेअर करा तुमची जी पण इन्कम असेल. त्या लोकांना सगळ्यांना एक सोर्स दिला गेला होता. हजारो कोटी रुपये त्यावेळेला डिक्लेरेशनच्या खाली आलेले आहेत. आता डिक्लेरेशन स्कीमच्या नंतर सुद्धा जर कोणाकडे कॅश असेल आणि तो बोंबा मारत असेल तर चोराच्या उलट्या बोंबा आहेत. जनधन अकाउंट आहेत ना, त्या जनधन अकाउंट वाल्यांना असं वाटतंय की तुमचं सरकार किमान 1-1 लाख रुपये त्यामध्ये टाकेल. करायचं आणि करायला द्यायचं असं कसं चालेल? तुम्ही जनधन अकाउंट मध्ये किती लाख टाकणार आहात? सर्वसामान्यांना वाटतंय त्यात पैसे. देशाबद्दल पण विचार करा थोडा तरी ना, बाकीच्या गरीब माणसांसाठी पण विचार केला पाहिजे. सर हे काय गरीब माणसांचा विचार करा. काळ्या पैशावाल्यांच्या विरोधात ही मोहीम आहे. काही घराण्यांसाठी सगळं काही चालत होतं. अरे पण ते सर्वसामान्यांना वेटीस धरलं जात आहे, त्याचं काय? कुठे गेले मूलभूत अधिकारवाले?
पहिल्यांदा अरुण जेटलींनी कालचं जे स्टेटमेंट आहे त्यामध्ये म्हणालेत की नोटांची टंचाई नाही आहे काहीही. म्हणजे हे तुम्हाला तळपातळीवरती काय चाललेलं आहे, तुम्ही साधा टी व्ही बघितला, पेपर वाचले, जे कुठल्याही कोणाच्याही साईडचे नाही आहेत, तिथे रिपोर्ट्स येत आहेत ना असे कशा प्रकारचा असंतोष लोकांमध्ये आहे याच्यामुळे. त्यामुळे अशा प्रकारचं विधान करणं तर हे हास्यास्पद आहे. दुसरं म्हणजे जो काय कॅशमध्ये तुम्ही 65 लाख रुपये ठेवता, हा अर्थशास्त्राच्या दृष्टीने सर चुकीचं आहे. कुठेतरी तुम्ही इन्व्हेस्ट करायला पाहिजे ते पैसे. तुम्ही एवढे कॅश ठेवता कसे? ते एक तर म्हणजे ज्येष्ठ वकील आहेत, लोका सांगे ब्रह्मज्ञान हा तर भाग झालाच, पण एक चार्टर्ड अकाउंटंट्स असतील, वकील असतील. जेटलींच्या याच्यावरती बोलणं हे माझा काय अधिकार नाहीये, परंतु एक छोटंसं विचारतो हेमंतजी, तुम्ही मला सांगा आतापर्यंत डिप्रायबल टू द पुअर हे बरोबर होतं? काल केलेलं राहुल गांधींचं विधान चांगलं आहे का? राहुल गांधींचं समर्थन काय करायचं ते अतुल लोंढे काय ते करायचं करतील. मी तुम्हाला सांगतो, ऐका मी तुम्हाला असं म्हणतो, नाही मला मी राहुल गांधींचं काही समर्थन केलंच नाही, शब्दसह उच्चारला नाही. मी तुम्हाला उलट सांगतोय असं की तो जो अरुण जेटलींबद्दलचा उपस्थित अभ्यंकरांनी केलेला प्रश्न रास्त आहे अत्यंत. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण अशा प्रकारचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगतो की हिंदी सिनेमामध्ये एक विलन उभा केला जातो, तसं काँग्रेसनी काहीही केलं नाही, बट्ट्याबोळ केला असं जे टोकाचं विधान केलं जातं ते अत्यंत बोगस विधान आहे, ते तुम्ही करू नका. आणि काँग्रेसनी सुद्धा असं म्हणणं, आता राहुल गांधींचं जे स्टेटमेंट आहे की हे जे पैसे बँकेत भरले जातील त्याच्यातनं सगळी श्रीमंतांची कर्ज माफ केली जातील, हे सुद्धा भंपकपणाचे विधान आहे अत्यंत. राहुल गांधीने एखादा अजेंडा घेऊन त्यावरती काम करणं काही वाईट चुकीचं असं मी म्हणणार नाही. ऑपोजिशन करावं, पण काहीतरी ठोस मुद्दे उपस्थित केले पाहिजेत. हे तुम्ही काळ्या पांढऱ्या रंगामध्ये दाखवत आहेत ना की काँग्रेसने काहीच केलं नाही आणि भाजप काही करत नाही असं म्हणणं चुकीचं आहे. मी असं म्हणेन काळ्या पैशाविरोधी जे उपाययोजना तुम्ही करता आहात किंवा तुमचं निर्धार केलेला आहे त्याचं पहिल्या दिवशी या चॅनलवरनं अन्य चॅनलवरनं स्वागत केलेलं आहे. कॅशलेस झालं पाहिजे असंही मी म्हणतो, पण मी असं तुम्हाला म्हणतो, मी पण केलेलं आहे, तुम्ही सुद्धा केले. नीती आयोगाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी याच्या संबंधी फार चांगल्या प्रकारचा म्हणजे लोकांचं प्रबोधन करता येते असंही मी म्हणेन नीती आयोगाच्या अध्यक्षांनी. पण सरकारकडे जे सरकारची ज्या तंत्र आहेत की जे कॅशलेस जाण्याची, त्यापेक्षा खाजगी कंपन्यांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली आहे. आता ही वाढ का झाली की खाजगी कंपन्यांमध्ये उपक्रमशीलता जास्त असते, जाहिरात तंत्र जास्त चांगल्या प्रकारचं असतं, पण संशय येण्यासारख्या सुद्धा काही गोष्टी. मला सांगा तुम्ही की सरकारी ज्या काही यंत्रणा आहेत त्याचा प्रचार योग्य होतो का? त्याचा प्रचार योग्य झालेला नाही. कॅशलेसच्या बाबतीत ज्याप्रमाणे आपण पेटीएमचा झालेला आहे किंवा अन्य काही कंपन्यांचा झाला आहे तसा सरकारी कंपन्यांचा प्रचार तेवढ्या जोरात का नाही झाला? तो करण्यासाठी कोणी अडवलं होतं का तुम्हाला? आता दुसरी गोष्ट म्हणजे रेल्वेमध्ये आता घोषणा केली सुरेश प्रभूंनी काल की पॉईंट ऑफ सेल जी मशीन्स आहेत ती ठिकठिकाणी बसवणार, मुंबईमध्ये काही ठिकाणीच बसवणार आहे ती. म्हणजे आता रेल्वेमध्ये मला कॅशलेस होण्यासाठी आत्ता कुठे सुरुवात झालेली आहे. याच्या अगोदर इतके दिवस काहीही झालेलं नव्हतं त्यासंबंधी. तुम्ही सकाळपासूनच्या तुमच्या शहरामधल्या ॲक्टिव्हिटीज घ्या, म्हणजे अगदी भाजी घेण्यापासून फळं घेण्यापासून. मी आत्ता इथे येताना सुद्धा तिथे कुठेही मला कॅशच द्यायला लागली आणि माझ्याकडची कॅश संपल्यामुळे मला पुढचं गोष्ट करता आली नाही. मी किराणा भुसार मालाकडे सुद्धा मोठमोठ्या दुकानामध्ये अजून नाही येते. कॅशलेस झालं पाहिजे याच्यात शंका नाही, पण तुम्ही जे समस्या झालेल्या आहेत आता साधी आता लुधियानाची बातमी आहे की तिकडची गार्बेज इंडस्ट्री आहे ती कोसळलेली आहे पूर्णपणे. तिकडचे सगळे कामगार जे बिहारमधून येतात ते सगळे तिकडे त्यांच्या गावात गेलेले आहे. या समस्या तुम्ही नाकारताय का? ह्या लक्षात घ्या की असंघटित क्षेत्र 40% आहे त्याच्यामध्ये आणि ग्रामीण इकॉनॉमी केवढी मोठी आहे, मंदी किती मोठ्या प्रमाणात आलेली, हे तुम्ही नाकारता कसा? आमचं स्वप्न सांगता. विनीत गोयंका आपण सगळे मुद्दे घेणार आहोत पण ब्रेक नंतर. ब्रेक घेण्याची वेळ झाली आहे विनीत गोयंका, ब्रेक घेण्याची वेळ झालेली आहे. आपण ब्रेकवर जाता जाता एकदा आपला प्रश्न बघूया. नोटबंदी नंतरच्या गोंधळामुळे सरकार विरोधी आवाज वाढलाय का? 80% लोक म्हणतायत होय आवाज वाढलाय. भेटूया एका ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट नागपूरला जातोय काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांच्याकडे. अतुल लोंढे, तुम्ही बघितलंय भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयावरती कशी टीका होते, आरोप होत आहेत, पण मला एक प्रश्न पडतो. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी अर्थमंत्री पी चिदंबरम म्हणतात
की हा निर्णय नरेंद्र मोदींना अर्थनिरक्षरांनी घ्यायला लावला. चंद्रबाबू नायडू म्हणतायत की कितीही डोकेफोड केली तरी या परिस्थितीतून मार्ग काढणं कठीण बनलं आहे. म्हणजे ही जी वक्तव्य ऐकली ना तर असं वाटतं की खरंच त्यांना काय म्हणायचं आहे, लोकांना काय सांगायचं आहे हे कळतं. पण दुसरीकडं काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी जेव्हा बोलतात एकतर त्यांना काय सांगायचं आहे हे कळत नाही, त्यांना नेमकं कोणत्या वेळी कोणतं विधान करायचं याचं टायमिंग त्यांचं चुकतं म्हणून हसू होतं. असं का होतं? तुम्ही सगळ्यांनी राहुल गांधींचं प्रबोधन करणं गरजेचं आहे असं वाटत नाही का? एक तर असं आहे आशिष की काँग्रेस पक्षामध्ये या देशाची अर्थव्यवस्था जाणणारे, या देशाला पुढं कसं घेऊन जायचं आहे याची जाण ठेवणारे लोक आहेत. त्यात राहुल गांधीजी पण एक आहेत. ते जे आरोप करत आहेत ते जाहीरपणे आरोप करत आहेत. त्याची परिस्थिती जी आहे, जे आरोप आहेत ते येणाऱ्या काळामध्ये सिद्ध होतील, आपल्या समोर येईल. बँक रिकॅपिटलायझेशन, NPA, बॅड डेट्स, राईट ऑफ करणे कर्ज ह्या देशानं आतापर्यंत बघितलेलं आहे. 7,100 कोटी राईट ऑफ झालेले आहे. त्यात माल्यासारख्या व्यक्तीचे 1200 कोटी राईट ऑफ झालेले आहे. हे काही आपल्यापासून खूप दूरची गोष्ट आहे असं नाही आहे. आता याच्यामध्ये गेम कसा फसलेला आहे की तुम्ही पेटीएम, आता ज्याच्यामध्ये 40% चायनीज कंपनीचे इन्व्हेस्टमेंट आहे, सगळ्यांना माहिती आहे. जिओ ही प्रायव्हेट कंपनी आहे रिलायन्सची, त्याचा ॲडव्हर्टाइजमेंट या देशाचे प्रधानमंत्री करतात, जेव्हा की RBIचं स्वतःचं एक UPI नावाचं ॲप आहे ज्याच्यामध्ये सर्व्हिस चार्ज आता लागत नाही आणि इन फ्युचर जर कधी सर्व्हिस चार्ज लागले तर ते 50 पैशाच्या वरती असणार नाही. युनिफाईड पेमेंट इंटरफेस याची ॲड, स्वतःच्या सरकारच्या ॲपची ॲड पंतप्रधान का करत नाही? आणि जिओचं सगळे जेवढे सर्क्युलेशन आहे, जेवढे त्यांनी सिम दिलेले आहे त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर 6 लाख कोटीचा फायदा जो आहे तो एकट्या रिलायन्सला एका वर्षाच्या याच्यामध्ये होईल. अशा पद्धतीचे आकडे जे आहे ते आकडे समोर आहे. मी अतिशय जबाबदारीनं आपल्यासमोर बोलतोय. आता आपण जर उदाहरणं घेतले, थिरपूरचं घ्या, थिसूरचं घ्या, सुरतचं घ्या, मोरादाबादचं घ्या, वाराणसी, पंतप्रधानांची कॉन्स्टिट्युन्सी, मालेगाव, इचलकरंजी, या ठिकाणी 1 ट्रिलियन ज्याला हिडन इकॉनॉमी म्हणतो आपण, जे 250 रुपये रोजानी काम करतात, असे 615.3 मिलियन मनुष्यबळ रोजगार दिन जे आहे ते बर्बाद झालेले आहे. आतापर्यंत अनेक लोकांना नोकऱ्यावरून काढून टाकण्यात आलेलं आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली असताना आता मला असं वाटत आहे की विनीत गोयंकाजींनी एक फिगर दिला, कॅशलेस व्यवहार झाले पाहिजे. कॅशलेस व्यवहार न होण्याशी काही कारण नाही, काळा पैसा पण निघाला पाहिजे. पण बँकेमध्ये जेवढे पैसे हवे होते तेवढे पैसे जवळजवळ आलेले आहेत. त्यांनी 56 लाख कोटी कॅशलेस व्यवहार झाला या 1 महिन्यामध्ये असं बोलले. ते कन्फर्म करा एकदा आशिषजी, मग मी त्याच्यावर सांगतो काय आहे ते. बरं ठीक आहे ते आपण नंतर करूया. मला तेवढं कन्फर्म करून अजित अभ्यंकर, मला तुम्हाला पुन्हा एक प्रश्न विचारायचा आहे. अजित अभ्यंकर, नाही अजित अभ्यंकर, मला तुम्हाला एक जोडून प्रश्न विचारायचा आहे. प्रश्न हा आहे, बोला. नाही आशिषजी, 56 लाख कोटीचा नाही ते कन्फर्म करायला वेळ नाहीये, त्यांच्याकडे तो डेटा नाहीये. थांबा तुम्ही. अजित अभ्यंकर, मला प्रश्न असा विचारायचा आहे की पंतप्रधानांनी 50 दिवसाची वेळ मागितली होती. अतुल लोंढे प्लीज थांबा तुम्ही. आता ऐका जरा. अजित अभ्यंकर, पंतप्रधानांनी 50 दिवसाची वेळ मागितली होती. 44 दिवस झालेले आहेत, आता 6 दिवस उरलेले आहेत. 6 दिवसांनंतरही परिस्थिती बदलेल असं तुम्हाला वाटतंय का? आणि मला एक जेन्युइन प्रश्न तुम्हाला आणि अजय वाळिंबेंना नंतर विचारायचा आहे, तो हा आहे की आताची जी परिस्थिती आहे यातून पुढं भारतीय अर्थव्यवस्था मंद होणे, भाववाढ होणे किंवा आपला जो विकास दर आहे तो कमी होणे, अशा परिणामांना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं का? आता पहिला प्रश्न जो आहे की 44 दिवस झालेले आहेत, 6 दिवसात काय होऊ शकतं? जो एक प्रश्न मगाशी ज्याचा मला उल्लेख करायचा राहून गेला की जी अत्यंत गंभीर समस्या आहे, जेवढं चलन बाद केलं गेलं त्याच्यापेक्षा जास्त चलन जर रिझर्व्ह बँकेकडे परत आलं तर याचा अर्थ तेवढ्या प्रमाणामध्ये फेक करन्सी ही सर्क्युलेशनमध्ये होती की जी बँकातली मशीन शोधू शकली नाहीत. ही फार गंभीर गोष्ट आहे. हा फार मोठा भूकंप होईल, लक्षात घ्या. याचा अर्थ आपण इतके वर्ष एका ज्वालामुखीवरती बसलेलो होतो आणि काँग्रेसला त्याची जबाबदारी टाळता येणार नाही, हे स्पष्ट सांगतो मी. कारण 1997 सालापासून जेव्हा आपण बँकातल्या नोटा, रिझर्व्ह बँकेच्या नोटा छापण्यासाठी परदेशात दिल्या 2 वर्षासाठी 1 लाख कोटी रुपयाच्या, त्याच्यानंतर हे फेक करन्सीचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्या तपशिलात मी आता जात नाही, वेळ नाही आपल्याला. एवढंच सांगतो की तेव्हापासून माझे काही सहकारी पुण्यातले आहेत,
खरे आणि काळे म्हणून त्यांनी सतत याबद्दल फेक करन्सी शोधणं त्याच्याबद्दल अजित अभ्यंकरजी आजपर्यंत कधीही भारताने बाहेर प्रिंट करायला नोट दिलेल्या नाही. भारतामध्येच नोट्स प्रिंट होत आलेले आहे आतापर्यंत आणि फक्त डिझाईन पण भारतामध्ये झालेला आहे. फक्त आपण पेपर जो आहे तो बाहेर विकत घेतलेला आहे. त्यामुळे माहिती आपली दुरुस्त करा. लोंढे मला माहिती आहे अजित अभ्यंकर साहेब, मी अतिशय जबाबदारी सांगतोय. अजित अतुल लोंढे प्लीज मध्ये मध्ये थांबा, मला त्यांना बोलू द्या सलग, नंतर बोला. पार्लमेंटरी कमिटीचा रिपोर्ट मी तुम्हाला दाखवतो. नाही, माहिती करेक्ट करतोय मी फक्त. नाही तुम्ही नंतर बोला. 2010 आणि 2013 सालचा पार्लमेंटरी कमिटीचा रिपोर्ट मी तुमच्या समोर दाखवतो. मी चॅलेंज घेतो आणि जर समजा तुम्ही चुकीचे ठरलात तर त्याची काय जे परिणाम असतील तुम्ही त्याची हे करा, म्हणजे त्याच्याबद्दलचं निवेदन करा. मग नंतर तुम्ही चुकीची माहिती देताय. 1,00,000 कोटी रुपयाच्या नोटा, 80,000 कोटी रुपयाच्या 500च्या आणि 20,000 कोटी रुपयाच्या 100 रुपयाच्या नोटा आपण अमेरिका, इंग्लंड आणि जर्मनी या 3 देशांमध्ये छापण्यासाठी आउटसोर्स केल्या होत्या. 1 वर्षासाठी केल्या होत्या फक्त त्या. आणि त्या कशा छापल्या गेल्या, त्या छापण्यासाठी आपण ब्लॉक दिले होते का नाही, का इमेजवरनं छापल्या गेल्या, हे अतिशय मोठं एक प्रकरण आहे. त्याच्याबद्दल बोलायला मला पाऊण तास लागेल. मी त्याच्यात तेवढा वेळ घेणार नाही आपला. मी एवढंच सांगतो की चिदंबरम यांची घोडचूक होती ती, आणि त्याच्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आजपर्यंत खोट्या नोटा शोधण्यासाठी जी मशीन्स बसवलेली आहेत ही चुकीची मशीन्स आहेत. याच्यामध्ये खोट्या नोटा पूर्ण शोधल्या जात नाहीत. हे 6 महिन्यापूर्वी प्रेस कॉन्फरन्स घेऊन व्हिडिओ कॅमेरासमोर मी सिद्ध केलेलं आहे. मी परत तुम्हाला दाखवू शकतो आणि याचे काय इन्स्ट्रुमेंट्स असतात ते मी तुम्हाला दाखवू शकतो. प्रश्न तो नाही आहे. माझ्या समोरचा आजचा प्रश्न हा आहे की जर समजा परत आलेल्या नोटा या जर जास्ती असतील मूल्यामध्ये तर त्याचा सरळ अर्थ असा होईल की आपल्या इथं प्रचंड मोठ्या संख्येने फेक करन्सी होती आणि आपल्या टाळता येणारी नॅशनल आपत्ती होती याचा अर्थ ती. आणि म्हणून येत्या काळामध्ये आपण त्याला कसा सामना द्यायचा हा प्रश्न आहे. परंतु माझा या नरेंद्र मोदी सरकारला प्रश्न असा आहे की ही फेक करन्सी जर 1000 आणि 500ची होऊ शकते तर तुम्ही 2000ची नोट जी आता छापली आहे हे काय फेक करन्सीला उत्तेजन द्यायला छापली आहे का? हे मला अक्षरशः अनाकलनीय असं कोडं आहे. तेव्हा तिसरा आणि तुमचा दुसऱ्या प्रश्नाचं जे उत्तर आहे आशिष जाधव की येत्या 6 दिवसात काय होईल. येत्या 6 दिवसामध्ये काळ्याचे पांढरे करणारे जे एजन्सीज आहेत त्या व्यवस्थित चालू आहेत. ते उरलेले पैसे भरतील. इन्कम टॅक्सकडे स्टाफ नाही आहे. 11,000 वेकन्सीज आहेत रिझर्व्ह बँक आपल्या इन्कम टॅक्स खात्याकडं. त्या आधीच्या काँग्रेस सरकारने भरल्या नाहीत. या सरकारने ती भरण्याचा कोणतेही इंटरेस्ट नाही. त्याच्यामुळे इन्कम टॅक्सकडे स्टाफ नाही. आपली अपेक्षा राहील की भरपूर काहीतरी शोधलं जावं आणि ते फारसं काही तपासलं जाणार नाही. हे सोन्या चांदीचे व्यापारी, सराफ, डायमंड मर्चंट्स, शिक्षण सम्राट, वाळू माफिया, पॉलिटिकल लीडर्स हे सुटतील कारण यांच्याकडे कुठली यंत्रणा नाही आहे. आणि याच्यामुळे मला अशी भीती वाटते एक निराशा लोकांच्या पदरामध्ये पडण्याचा मला खूप मोठा धोका मात्र वाटतो. अजय वाळिंबे हाच प्रश्न आहे की 50 दिवसानंतर काय होईल इन्कम टॅक्सला. अजय वाळिंबे 50 दिवसांनंतर काय होईल, देशाच्या अर्थव्यवस्थेचं काय होईल हा प्रश्न आता अनेकांना पडलेला आहे. 50 दिवसानंतर काय होईल? आशिष, 50 दिवसानंतर काय होईल ते आपण आता दिसेलच ती कशी परिस्थिती होणार आहे ती. पण त्याच्या आधी फक्त 2 मला पॉईंट सांगायचे होते. एक तर म्हणजे ह्या सरकारने जे तहान लागल्यानंतर विहीर खोदतात हा प्रकार केला त्यामुळे काय झालंय की सतत बदलते निर्णय आणि त्यामुळे कुठली ठोस पॉलिसी अजून आपल्याला कळलेली नाहीये. आपल्याला एकच पंतप्रधान मोदी किंवा त्यांच्याकडून सांगण्यात येतं की 30 डिसेंबरला काहीतरी ते आणखीन एक काहीतरी घोषणा करणार आहेत. त्यामुळे लोकांच्या मनात एक उत्सुकता पण आहे, घबराटीचं वातावरण पण आहे आणि नक्की काय होणार आहे अशी अनिश्चितता पण आहे. तर ह्या तिन्ही गोष्टी आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे अजित अभ्यंकर म्हणाले ते की ज्या सगळ्या ज्या तुम्ही आपण ज्या कॅशलेसचं बोलतो जे त्यांचं आत्ता सरकारने नवीनच जे सुरू केलं, कारण त्यांचा उद्देश हा कॅशलेस सोसायटी करायचा कधीच नव्हता. त्यांचा उद्देश आधी भ्रष्टाचार, काळा पैसा कमी करण्याचा किंवा काळा पैसा परत आणण्याचा होता. तर काळा पैसा तो ऑलरेडी कन्वर्ट झालेला आहे, तो काय परत येणार नाही. आता कॅशलेस सोसायटीबद्दल बोलायचं झालं तर त्याच्यावरचा हा 2%, 1% अधिभार आहे ना, याच्यामुळे थोडासा चलनवाढ होण्याची पॉसिबिलिटी आहे. आणि आत्तापर्यंत आता जसं मी सांगितलं की असंघटित क्षेत्र असो, FMCG सेक्टर असो, रिअल इस्टेट सेक्टर असो, हॉटेल इंडस्ट्री असो, ह्या सगळ्या इंडस्ट्रीवर मोठा परिणाम झालेला आहे. आणि त्याचा परिणाम
इवन रोजगारी असो, ह्याचा सगळ्याचा परिणाम GDPवर डेफिनेटली होईल. माझ्या मते म्हणजे सरकारचं म्हणणं की तो 1% वगैरे असेल, माझ्या मते ते 1%पेक्षा जास्त असेल. माझ्या मते अराउंड 1.7% किंवा अप टू 2% हा GDP ग्रोथवर डेफिनेटली इफेक्ट करेल. आणि ह्याच्यातून बाहेर यायला अजून एक क्वार्टर, म्हणजे आता डिसेंबर क्वार्टरचे रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला कळेलच. स्टॉक मार्केट हा एक वेगळा प्रांत झाला, पण स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही जर पाहिलं तर डिमॉनिटायझेशन झाल्यापासून कधीही मोठी अशी उंच लाट अशी दिसलेली नाही किंवा तेजी अजिबात दिसलेली नाही आहे. तसं ते मेंटेन करतात, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन खरेदी करतात. त्यानंतर जेव्हा पुढच्या क्वार्टरचा रिझल्ट म्हणजे डिसेंबर क्वार्टरचे रिझल्ट येतील तेव्हा आपल्याला कळेल की रिझल्ट काय एवढे चांगले नाही आहेत. आणि त्यामुळे आपल्याला ह्याच्यातून बाहेर यायला एक साधारण 6 महिने ते वर्ष किमान एवढा वेळ लागेल. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की चांगला स्पीडने चाललेली गाडी, मी असं म्हटलेलं नाही आहे, कुठल्या तरी अर्थतज्ञांनी सांगितलं ते मी वाचलं, ते मला हे उदाहरण जास्त सापेक्ष वाटतं, इथे व्यवस्थित वाटतं की तुम्ही चाललेल्या गाडीला टायर फोडला त्याचा, त्यामुळे आता पंक्चर झाला, ते टायर बदला आणि ते पुढे जा, त्यामुळे याच्यात तो वेळ लागेल. पण ओव्हरऑल आता ह्याच्यात पॉझिटिव्ह इम्पॅक्ट काय होऊ शकतो असा जर मी विचार केला, त्यातल्या त्यात पॉझिटिव्ह इम्पॅक्ट, तर मला असं वाटतं की डिजिटलायझेशनला चालना दिल्यामुळे खरोखरच, कारण असं वाटत नाही मला की सगळीच्या सगळी कॅश पुन्हा चलनात येणार आहे म्हणून. रिझर्व्ह बँकसुद्धा आता जेवढे 14.5 लाख कोटी काढले, आणि जसं अजित अभ्यंकरांचा मुद्दा आहे जो मी पूर्वी पण तुमच्याकडे मांडला होता की त्याच्याऐवजी 15.5 लाख कोटी आले तर काय, म्हणजे डुप्लिकेट नोटा चलनात आहेतच. त्यामुळे रिझर्व्ह बँक एवढ्या नोटा चलनात आणणार नाही असं मला वाटतं, ते थोड्या कमीच नोटा आणेल आणि त्यामुळे त्याचा थोडाफार भ्रष्टाचार कमी व्हायला परिणाम होईल. पण भ्रष्टाचार समूळ नष्ट करणं याच्यासाठी हे ठोस पाऊल ठरू शकत नाही, कारण भ्रष्टाचार करणारे आता 2000च्या नोटात भ्रष्टाचार करणार, कारण हे मुळात हे डिमॉनिटायझेशन नाहीच आहे. डिमॉनिटायझेशनमध्ये संपूर्ण चलन बाद केलं जातं, हे चलन बाद नाही केलं, इथे चलन बदली प्रकार झालेला आहे. त्याच्याऐवजी 1000च्या आणि 500च्या नोटा कॅन्सल करून त्याच्याऐवजी 2000 आणि 500ची नवीन नोट, आणि आधी 1000ची नोट पण काढणार होते, आता मला माहीत नाही 1000ची नोट येईल की नाही. त्यामुळे मला असं वाटत नाही की याचा एवढा काही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल. ठीक आहे, हाच प्रश्न आहे. निर्णय तर झालेला आहे, पूर्वतयारी नव्हती तेही दिसलेलं आहे. आता पुढं सावरायचं कसं हाच कळीचा मुद्दा आहे, ज्यावर आपण चर्चा करणार आहोत. पण पुन्हा एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. नोटबंदी नंतरच्या गोंधळामुळे सरकार विरोधी आवाज वाढलाय का? पुन्हा टक्केवारी वाढली आहे. 82% लोक म्हणतायत होय सरकार विरोधी आवाज वाढलाय. भेटूया एका ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय विनीत गोयनका यांच्याकडे दिल्लीला. विनीत गोयनका, आज एका भाजपच्या नेत्याशी माझं बोलणं झालं. ते असं म्हणाले की नव्या नोटा ह्या छापून तयार आहेत, 50 दिवस फक्त होऊ द्या, सगळं काही सुरळीत होईल. आमचे पंतप्रधान असं म्हणणारच नाहीत कधी की 50 दिवस तुम्ही मला द्या आणि त्यानंतर बघा. ज्या अर्थी ते असं म्हणालेले आहेत, 50 दिवसानंतर म्हणजे 28 डिसेंबर नंतर सगळं काही एका फटक्यात सुरळीत होईल. तुम्हाला विश्वास आहे? बघा, तुम्ही कोणाशी बोललात आणि त्याने काय म्हटलं याच्यावरती भाष्य करणं हे बरोबर नाही आहे. परंतु गेल्या 40 दिवसात आणि पुढच्या 6 दिवसात सामान्य माणूस हा कॅशलेस होतोय, त्याने केलेला व्यवहार हा लेजिटिमेट होतो आणि त्याला डिजिटल स्टेप्स मिळत आहेत. मला 4 वाक्य बोलायचे. 2 लोकांच्या विरुद्ध हा सगळं मोहीम आहे आणि 2 लोकांसाठी मोहीम आहे. 2 कोण लोक आहेत ज्यांच्या विरुद्ध हा मोहीम आहे? पहिला मोहीम आहे कर चोरी करणाऱ्याच्या विरुद्ध आहे, दुसरा होर्डिंग करणारे म्हणजे जमाखोरी करणाऱ्याच्या विरुद्ध आहे. हे 2 लोकांच्या विरुद्ध आहेत. 2 कोण लोकांसाठी हे चांगलं आहे? तर एक, ज्या लोकांना फायनान्शियल इन्क्लुजन नव्हतं त्यांच्यासाठी हे चांगलं आहे, कारण डिजिटल इकॉनॉमीने त्यांचे फायनान्शियल इन्क्लुजन होतं. आणि दुसरं, तुमच्या माझ्यासारख्या जे लोक स्वतःच्या मेहनतीचे कमाईचे पैसे वापरतात त्या लोकांसाठी हे चांगलं आहे. त्याच्यामुळे त्या लोकांनी फक्त याचा विरोध करावा जे कर चोरी करतात, त्या लोकांनी याचा विरोध करावा जे खरं होर्डिंग करतात, ब्लॅक मार्केटिंग करतात. बाकीच्या लोकांसाठी चांगलं आहे मला असं वाटतं. आता एखादा व्यक्ती काय बोलला ते माझ्या माहितीत नसल्यामुळे मी त्याच्यावरती भाष्य करत नाहीये. ठीक आहे गोयनकाजी, मी अतुल लोंढेंकडे जातो. अतुल लोंढे, 50 दिवसानंतर पंतप्रधान त्यांच्या विश्वासाला खरे उतरतील का? कारण त्यांनी 50 दिवसाचा अवधी लोकांकडून मागून घेतला होता आणि 50 दिवसानंतर सर्व परिस्थिती सुरळीत होईल असं आश्वासन जनतेला त्यांनी दिलेलं आहे. दुर्दैवानं आशिष असं काही होणार नाही, कारण की 2400 करोड नोटा ज्या आहेत त्या बाद झाल्या 86% व्हॅल्यू असलेल्या एकूण इकॉनॉमीमधल्या.
आणि आपण आपल्या फुलेस्ट कॅपॅसिटीने जरी प्रयत्न केला तरी मिनिमम 7 महिने त्या नोटा छापायला लागतील. म्हणून आता काल अनिल गलगनींनी एक RTI टाकलं होतं आणि 8 नोव्हेंबरला RBIची काय परिस्थिती होती ही परिस्थिती आपल्यासमोर आलेली आहे. त्यामुळे लोकल लाईनमध्ये आज होते ते उद्याही दिसतील. ते दिसायला नको. जे गोयंका म्हणतात तसं झालं तर फार बरं होईल. लोकांना रिलीफ मिळाला पाहिजे. अभ्यंकर साहेबांनी जे म्हटलं होतं ते RBIचा स्वतःचा उर्जित पटेल यांनी जी मीटिंग घेतली होती ते त्यांनी सांगितलं, RBIचं असं पेपरमध्ये पण सगळीकडे आलं की 9,63,00,000 रुपये जे आहे ते फेक करन्सी सापडलेली आहे. त्याच्यामध्ये जे पीसेस आहे म्हणजे एकूण नोटा ज्या आहेत त्या 1,39,000 आहेत असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्यांनी तो पार्लमेंटरी रिपोर्ट मला दाखवावा, कारण की मध्यंतरीच्या काळामध्ये P. चिदंबरम साहेब स्वतः नागपूरमध्ये आले होते आणि त्यावेळेस त्यांनी या संदर्भामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलेलं होतं नोटांच्या संदर्भामध्ये. आता याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की डिमांड जी मागणी आहे, मागणी आणि पुरवठा हा बेसिक नियम आहे. मागणीच कमी झालेली आहे. ॲबनॉर्मल कंडिशनमध्ये महागाई कमी झालेली आहे. म्हणजे 25 पैसे किलो टोमॅटो झाला तर टोमॅटो फेकून द्यावा लागलेला आहे. जवळजवळ सगळ्याच गोष्टींचे भाव जे आहे ते उतरून गेलेले आहेत. लोकांच्या नोकऱ्या पण चाललेल्या आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट आता ही ॲबनॉर्मल कंडिशनमध्ये रेट ऑफ इंटरेस्ट कमी झालेले आहेत पण मागणीसुद्धा कमी झालेली आहे. आणि मागणी कमी झाल्यामुळे उत्पादन होणार नाही आणि उत्पादन झालं नाहीमुळे त्यामुळे अनेक लोकांचे रोजगार जाण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे. ज्यासाठी लोकांनी आता सपोर्ट केला सरकारला, आम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला की तुम्ही काळा पैसा काढणार, तुम्ही दहशतवादाची सपोर्ट थांबवणार, तुम्ही फेक करन्सी काढणार आणि मग नंतर नियम त्यांनी सांगत गेले की आता कॅशलेस करायचं, जे पहिल्या भाषणामध्ये नव्हतं. इथेच त्यांनी अपयश आपलं स्वीकारलेलं आहे. 126 वेळा जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही निर्णय बदलवता केवळ 43 दिवसामध्ये, इथंच तुम्ही तुमचं अपयश जे आहे ते पकडलेलं आहे. कायम नुसतं तुम्ही देशभक्तीच्या नावाखाली लोकांना जर नागवायचं ठरवलं असेल, 100च्या वरती जर लोक मेले असेल त्या मरणाऱ्यांचे जीवाची जर किंमत नसेल तर असं बोलण्यामध्ये काय अर्थ आहे? ठीक आहे अतुल लोंढे कळला मुद्दा. अतुल लोंढे मुद्दा कळलाय. हेमंत देसाई, शेवटी मला सांगा की आता 44 दिवसांमध्ये 58 घोषणा सरकारमध्ये झालेल्या आहेत. रिझर्व्ह बँकेनं केल्या, अर्थ मंत्रालयानं केल्या आणि लोकांना मग तसे ते नवे नवे निर्णय बदलत गेलेले आहेत. लोकांना आता असं वाटतंय ना की नेमकं उद्या काय होईल, एखादाच परिस्थिती बदलेल का? आणि आता मोदींनी आपल्याला शब्द दिला होता की 50 दिवसानंतर सगळं काही सुरळीत होईल. तुम्हाला काय दिसतंय? लोकांचा जर का अपेक्षाभंग झाला तर मग काय परिस्थिती येईल? काँग्रेसवाल्यांना हे कदाचित आवडणार नाही, पण माझं असं म्हणणं आहे की मोदींच्या जागी जर कुठले अन्य नेता असता तर लोकांनी या निर्णयाला जेवढा तरी पाठिंबा दिला आहे तेवढाही दिला नसता. आणि लोकांचा जो काय आक्रोश, जो रास्त आहे तो रस्त्यावरती अधिक उग्र स्वरूपामध्ये आला असता. पण मोदींच्यामुळे काहीतरी बदल होईल असं अजूनही लोकांना आशा वाटते आहे. फिर सुबह होगी असं म्हणतो ना आपण, तशा आशेवरती लोक आहेत. ती सुबह म्हणजे काय की याच्यानंतर हा काळ्या पैसा 6% समजा काय 1-2% समजा आला, पण मुख्य जो आहे काळ्या पैशाचा जो सतत निर्मिती होत असते त्याच्यावरती घाव घालायचा असेल तर राजकीय पॉलिटिकल फंडिंगच्या बाबत जे निवडणूक आयोगाने सूचना केलेल्या आहेत, अनेक राजकीय पक्षांनी तज्ज्ञांनी सूचना केल्या आहेत, त्याबाबत पुढे पाऊल टाकणं. आता याच्याबद्दल नैतिक भूमिका भाजप, काँग्रेस कुठल्याच पक्षाला घेण्यासारखी नाही. एक डावे पक्ष सोडले तर सगळ्यांनी काळ्या पैशावरतीच संपूर्ण राजकारण केलेलं आहे. तेव्हा त्यांनी सांगणं की आता आम्ही काळ्या पैशावरती घाव घालतोय हे थोडंसं हास्यास्पद म्हणायला लागतं. तरीसुद्धा त्यांनी जर प्रयत्न करायचा असेल तर स्टॅम्प ड्युटीच्या याच्या संबंधी त्यांना मेजर सुधारणा करायला लागतील. अप्रत्यक्ष कर कमी करणं आणि प्रत्यक्ष करांचा एक म्हणतो त्यामध्ये वाढ करणं, त्याचा पाया जास्त करणं. 3% लोक समजा देशामध्ये कर भरत असतील तर ही चुकीची गोष्ट आहे. आणि काळा पैसा ज्यांच्याकडे आहे ते इंडस्ट्रीज, ते लोकांच्या डोळ्यासमोर आहेत, त्यांच्या संबंधी काही ॲक्शन घेणं हे 1 जानेवारीनंतर सुरू झालं नाही तर लोक संतापतील. त्यामुळे फिर सुबह होगी याच्यावरती अजूनही लोकांचा विश्वास आहे. आता आपण वर्षाअखेर होत असताना संपूर्ण सगळं उजाड आणि उद्ध्वस्त होत आहे असं म्हणण्याचं कारण कदाचित होईल. बघूया काय. मी शेवटी जातोय अजित अभ्यंकर आणि अजय वाळिंबे यांच्याकडं. सर 30 सेकंद आहेत, लास्ट कॉमेंट सांगा दोघेही. अजित अभ्यंकर. नाही, जर येत्या काळामध्ये इन्कम टॅक्सची सर्व यंत्रणा, आता ते बाकी लोकांची मिसमॅनेजमेंट वगैरे झाली आता त्याचं काय व्हायचं ते होईल आता. पण निदान ज्याच्यासाठी केलं होतं ती इन्कम टॅक्सची यंत्रणा जर पूर्णपणे या अकाउंट्समध्ये जे पैसे भरले गेलेले आहेत त्या भरलेल्या पैशावरती जर पूर्णपणे केंद्रित केली, कोणी भरले, कुठे भरले, कसे आले, आणि तर कदाचित याचा हा सगळा जो त्रास सहन केला तो कुठेतरी फळाला आला असं म्हणता येईल. पण तेवढीच माझी मागणी, आणि याच्यासाठी आम्ही 4 जानेवारीपासून
इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जागे व्हा असं आंदोलन सुरू करतो आहोत अच्छा. की नाव नेशन इज वॉचिंग यू आणि वी आर गोइंग टू मेक इन्कम टॅक्स डिपार्टमेंट अकाउंटेबल. आम्हाला रांगेत उभं केलं चांगली गोष्ट आहे. आता तुम्ही कशा रांगेत उभं राहून काळा पैसा बाहेर काढता ते आम्हाला बघायचे, ते पण आता आम्ही रांगेत उभं राहून बघणार आहोत. माझं इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आणि फायनान्स डिपार्टमेंटला आव्हान आहे, नेतृत्वाखाली आम्ही हे आंदोलन 4 जानेवारीपासून सुरू करणार आहोत. ठीक आहे. अजय वाळिंबे, लास्ट कॉमेंट. माझं म्हणणं एवढंच आहे की डिमॉनिटायझेशनचा जो मेन उद्देश होता तो पूर्ण झालेला दिसत नाही. त्याच्याऐवजी आपण आता डिजिटलायझेशनकडे किंवा कॅशलेस इकॉनॉमी असं बोलायला लागलेलो आहोत. तर जोपर्यंत काळा पैसा संपूर्ण खणून काढता येत नाही तोपर्यंत सरकारने जी त्यांची घोषणा केली आहे ती फळाला आली असं म्हणता येणार नाही. हे पहिलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकॉनॉमीतून सावरण्याकरता हे जे GDP आपला आता जो अफेक्ट होणार आहे आणि हे सगळं जे आता बजेट बऱ्याच गोष्टी ते बोलत आहेत तर ह्याचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन, कारण आता GST पुन्हा लांबणीवर पडेल, त्याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे आपल्याला खरा एक वेगळा कार्यक्रम करायला लागेल. तर हे सगळं तुम्ही पुढच्या वर्षात करून दाखवणं हे सरकारपुढे मोठं आव्हान आहे आणि हे सगळं सामान्य जनतेला बघायला आवडेल. कारण तुम्ही आम्हाला तासनतास रांगेत उभे केलेलं आहे. आता आम्हाला बघायचं आहे की सरकार आमचं जीवन आता कसं सुखी करतंय, तेवढंच बघायचं आहे. अगदी बरोबर आहे. आता आम्हाला बघायचं आहे की पुढचं सगळं कसं सुरळीत होईल असंच सर्वसामान्यांना वाटतंय. आज आपण इथंच थांबतो आहोत, पण पुन्हा जाता जाता आपला प्रश्न बघा. नोटबंदी नंतरच्या गोंधळामुळे सरकारविरोधी आवाज वाढलाय का? 81% लोक म्हणतायत होय, नोटबंदी नंतरच्या गोंधळामुळे सरकारविरोधी आवाज वाढलाय. लोकांचा सुद्धा आता आवाज वाढायला लागलेला आहे. कदाचित 1 जानेवारी नंतर तो आणखी वाढू शकतो. रस्त्यावरती जर का कुठली अराजकासारखी परिस्थिती उद्भवली नाही म्हणजे मिळवली असं म्हणण्याची वेळ आता आलेली आहे. आज आपण इथंच थांबूया. पाहत राहा फक्त महाराष्ट्र वन.